केल्यात। राज्यात दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाहीत यावरून खलबतं सुरू आहेत, परंतु ठाण्यात मात्र विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। विलिनीकरण झाल्यास आम्ही अजित पवार गटाला वेळप्रसंगी विरोधी पक्षनेतेपद देऊ, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले। परंतु विलिनीकरण झालं नाही तर मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे आमचंच असेल, असंही त्यांनी स्पष्ट केले। ठाणे महापालिकेची महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता ठाणे महापालिकेचा विरोधी पक्षनेता कोण होणार यावरून पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली। राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, MIM 5 चे 5 नगरसेवक निवडून आलेत, परंतु या तीनही पक्षांनी आपली नोंदणी स्वतंत्र केलेली आहे। त्यामुळे पालिकेतील मोठा पक्ष हा राष्ट्रवादी हाच ठरतोय। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे आम्हालाच मिळायला हवं अशी स्पष्ट भूमिका आता राष्ट्रवादी शरद पवारनं घेतली आहे। परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार यांनी आम्हाला विरोधी पक्षासाठी दोन्ही पर्याय खुले असल्याचं मत जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले। पुढील 2 ते 3 दिवसात या संदर्भातील चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे आता विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा पक्ष मोठा असल्यानं त्यावर दावा हा आमचाच असेल अशी भूमिका शरद पवार गटाने घेतली। परंतु वेळप्रसंगी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर नक्कीच आम्ही मुल्ला यांना विरोधी पक्षनेतेपद देऊ, असंही प्रधान म्हणाले।